वरती विशेष प्रेम आहे. शांतताप्रिय गाव आहे आणि विशेष म्हणजे ह्या गावामध्ये प्रामाणिकतापणा जास्त आहे. कधीही कोणाच्या बरोबर यांचा वाद नसतो. प्रत्येक कार्य यांचं मंदिरामध्ये होतं आणि आम्हाला सुद्धा आमच्या शुभ कार्याचा शुभारंभ वडवलपासून सुरू केल्यापासून महेंद्रजी आम्हाला सुद्धा जमत नाही. सुरेश लाडाने आम्हाला सांगितलंय शुभ कार्य करायचं असेल तर वडवलपासूनच करायचं. मग ते आमदारकी असो, खासदारकी असो या ग्रामपंचायत असो. मी माझ्या राजकारणाची सुरुवात केल्यापासून प्रत्येक कार्यक्रम, प्रत्येक शुभ कार्य हे वडवलपासूनच केलं. म्हणजे ग्रामपंचायत समिती मी 2012 लढवली. त्याच्यानंतर आज 2026 मध्ये पुन्हा एकदा वडवलमध्ये येण्याचा योग आलाय. आणि निश्चित जगदीश तुम्ही असाल, एकनाथ तुम्ही असाल, महेंद्र तुम्ही असाल, उभाटावाल्यांना मी हे सांगू शकतो कारण ते माझ्या बरोबर सावळीसारखे असतात. आमचा नटखट शुभम पण असतो पण तो बिझी असतो कायमचा. त्याचे वडील तिथे सतपाल, जगदीश मराठगे, लक्ष्मण मराठगे सर्व सहकारी असतील. काही पक्ष बदलले असतील पण त्यांच्या बाबतीत काही मतभेद असतील पण मनभेद नाहीयेत. भविष्यामध्ये खालापूरमध्ये जे काय उद्योगधंदे येणार आहेत त्याच्यामध्ये गोदरेज कंपनीमध्ये आपले जे वडवलचे मुलं काम करतायत ती कॉन्ट्रॅक्टमध्ये काम करतायत. इथं सर्वात मोठी समस्या ही आहे. मी 2-3 वेळा सरपंचाच्या माध्यमातून ते प्रयत्न सुद्धा केले. त्यासाठी मी तटकरे ताईंना हा विषय कानावर घातला, साहेबांचा विषय कानावर घातला की ह्या ठिकाणी जी कॉन्ट्रॅक्टमध्ये जी मुलं काम करतात गोदरेज कंपनीमध्ये ती मुलं कायमस्वरूपी झालीच पाहिजेत. आणि मी सांगतो तुम्हाला, जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर मी आणि प्रमिलाताई आपल्या वडवलमधली मुलं परमनंट करणारच. शेतकऱ्यांना न्याय देणार. शेतकऱ्यांचं त्यांचं असं म्हणणं आहे की आमच्या कंपनीमध्ये ती परंपरा नाहीये. जर तुम्हाला आमची परंपरा मान्य नसेल, कारण ह्या ठिकाणी असणाऱ्या प्रत्येक कारखान्याने आमच्या गावातली मुलं कायमस्वरूपी केलीच पाहिजेत. जर तुम्ही आमच्या जागा जमिनी घेतलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी तुम्ही मोबदला कमवतात तर मग आमच्या मुलांनी जायचं कुठं? मग असे कारखाने आम्हाला काय कामाचे? मग तो गोदरेज असो, JSW असो या इतर कुठलाही कारखाना असो, मग ते भविष्यामध्ये येणारे टाटाचे कॅन्सर हॉस्पिटल असेल, कारण त्या कारखान्याबरोबर येणारा जो त्रास आहे तो त्रास आम्ही सहन करतो. त्यामुळे आपल्याला ट्रॅफिक होते, आमचं पाणी खराब होतं, आमच्या मुलांचं आरोग्य खराब होतं. हे सर्व आम्ही शांततेने सहन करतो. तीच परिस्थिती बाजूला ॲडलॅब इमेजिकामध्ये आहे. 80% भाग वडवलचा आहे, 20% भाग इतर ग्रामपंचायतचा आहे. पण त्याप्रमाणे ज्या परिस्थितीमध्ये जेवढं सहकार्य वडवलला व्हायला पाहिजे तेवढं त्या ठिकाणी होत नाही. तर भविष्यामध्ये सरपंच मी तुम्हाला शब्द देतो, आपण त्या वडवलचा जो हक्क आहे, जो इमेजिकामध्ये आपल्याला भेटत नाही, तो निश्चित तुम्हाला भेटून देऊ. इतरही समस्या आहेत, कारण माझं आणि वडवलचं खूप जुनं नातं आहे. वडवलचे काय समस्या आहेत हे जवळून जाणतो, कारण का मी पक्षाचा तालुका अध्यक्ष म्हणून सुद्धा काम करतोय आणि बाजूच्या ग्रामपंचायतचा सरपंच आहे. माझ्याबरोबर अविनाश आमले आहेत, आमचे महेश पाटील आहेत, ते सुद्धा त्यांच्या ग्रामपंचायतीमध्ये चांगल्या पद्धतीने काम करतायत. आणि राष्ट्रवादी आणि उबाटा ह्या दोघांची एवढी ताकद आहे की वडवलमध्ये आम्हाला निश्चित जास्त मत पडतील ह्याच्यामध्ये कुठलीही शंका नाहीये. आणि मी तुम्हाला सांगतो प्रमिलाताई, निवडून आल्यानंतर वडवलवरती सुद्धा आपण तेवढंच प्रेम करायचं आहे. माझ्याबरोबर माझ्या गावातल्या महिला, म्हणजे मी काय नसताना सुरुवातीपासून तुम्ही जो माझ्यावर विश्वास ठेवला, माझ्यासाठी तुम्ही जो प्रचार करता, कुठेही न सांगता तुम्ही त्या ठिकाणी पोहोचता. ज्यावेळेला मी आलो त्यावेळेला सांगितलं का तुमच्या महिला दिसत नाहीयेत. मी सांगितलं जगदीश आल्यानंतर बघ शेवटपर्यंत राहतील.
आणि खरंच त्यांचं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि त्यामुळे मी इथपर्यंत पोहोचलोय. माझ्या ग्रामपंचायतमध्ये सुद्धा त्यांना ज्या वेळेला माझ्याबरोबर असतात त्यावेळेला त्यांना खूप त्रास होतो, म्हणजे आज नाही होत पण त्यांना पहिले त्रास व्हायचा. कुठेही त्यांना कार्यक्रमाला आमंत्रण दिलं जायचं नाही किंवा त्यांच्याशी बोलायचं नाही. या सगळ्या परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि मी सांगतो तुमच्या विश्वासामुळेच मी जिल्हा परिषद सदस्य म्हणून ही उमेदवारी घेतली आणि भविष्यामध्ये मी निश्चित जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून येईल. 100%. इतरही माझ्या गावातल्या सर्व सहकाऱ्यांचा माझ्यावरती खूप प्रेम आहे आणि विश्वास आहे. वडवल आणि सावरुली हे खूप जवळचं नातं आहे. तुमचं मतदान वाया जाणार नाही. भविष्यामध्ये तुम्हाला असं कधी वाटणार नाही की आमचं मत वाया गेलेलं आहे. निश्चित निवडल्यानंतर आम्ही जेवढं काही चांगलं काम करता येईल ते तेवढंच चांगलं काम करू आणि वडवल सावरुली जिल्हा परिषद वार्ड, सावरुली पंचायत समिती वार्ड, माझी निशाणी घड्याळ आहे, प्रमिळाताईंची निशाणी मशाल आहे. दोन्ही चिन्हासमोर बटन दाबून जास्तीत जास्त मताने निवडून द्या.